अखेर मराठ्यांनी सरकारला झुकवलं असे स्टेटस आता सगळ्या मराठा बांधवांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत। कारण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषण करत होते। अशातच मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले यांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती दिली। पण दुसरीकडे सरकारच्या निर्णयानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठा दावा केलाय, ज्यामुळे आता ज्या मार्गाने आरक्षण दिलं जाणार आहे ते तरी टिकेल का यावर शंका उपस्थित करण्यात येते। यावेळी मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती। त्यावर सरकारने निर्णय घेतलाय। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी सरकारने मान्यता दिली आहे। दुसरी मागणी म्हणजे सातारा संस्थांचं गॅझेट सुद्धा आता लागू होणार आहे। तिसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारला मागणी करतायत। तर काही गुन्हे हे कोर्टात आहेत, मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ असं सरकारने सांगितलंय। चौथी मागणी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी देणं। यापूर्वी अशा वारसांना 15 कोटींची मदत करण्यात आली आहे। उर्वरित कुटुंबियांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर येईल असं सरकारने आश्वासित केलंय। तसंच राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असंही सरकारने म्हटलंय। पाचवी मागणी झाली आहे ती म्हणजे ग्रामपंचायतीत नोंदींचे रेकॉर्ड ठेवणं। ही मागणी सुद्धा आता मान्य झाली आहे। सहावी आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे कुणबी आणि मराठा एकच असल्याचा अभ्यास। मात्र सरकारचं म्हणणं आहे की प्रक्रिया थोडी किचकट आहे, यासाठी महिनाभराचा वेळ हा द्या। त्यामुळे या मागणीसाठी जरांगेंनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिलाय। आता हे सगळं झालं सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत, पण आता एवढं सगळं होऊन सुद्धा सरकारच्या या भूमिकेवर शंका किंवा संशय व्यक्त केला जातोय। त्याचं कारण म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला एक दावा। गुणरत्न सदावर्ते यांनी काय म्हटलंय तर कोणत्याही गॅझेटियरच्या आधारावर अशा प्रकारे आरक्षण देण्याची तरतूद नसल्याचं सदावर्तेंनी म्हटलंय। कारण गॅझेटियरच्या आधारावर कोणीही मागासवर्गीय ठरत नाही, तसंच या गॅझेटियरनुसार दिलेलं आरक्षण कायद्याने कधीच टिकू शकत नाही असंही सदावर्तेंनी सांगितलंय। पण सदावर्तेंनी हे सगळं सांगत असताना म्हटलंय की माझ्या मराठी बांधवांना राजकीय हेतू साधत भुरळ घालून वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न काही राजकीय लोक करतायत। पण तुम्हाला काय वाटतं? सदावर्ते यांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय लोक फक्त स्वतःचा राजकीय हेतू साधण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी अशा प्रकारे मराठा बांधवांना चुकीचा मार्ग दाखवत असतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि TOD मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।